नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्यूशन हे सबस्टिट्यूशन मेथडने कशा पद्धतीने काढायचे ते बघणार आहे। बघा, आपण फर्स्ट इक्वेशनला नाव देणार आहे 3x + y = 10, याला देणार इक्वेशन 1। x - y या इक्वेशनला इक्वेशन = 2 या इक्वेशनला देणार 2। आता आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करण्यासाठी कोणत्याही एका इक्वेशनवरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि ती व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची। कशा पद्धतीने बघा, फ्रॉम इक्वेशन 2 काय आपल्याकडे दिलेलं इक्वेशन 2 x - y = 2, यावरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ। x = 2 प्लस या मायनस आहे y या साईडला शिफ्ट केला की प्लस होईल, म्हणजे 2 + y। मग x ची व्हॅल्यू x = 2 + y आलेली आहे, ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुटअप करायची आहे। बघा, पुट x = 2 + y इन इक्वेशन 1। इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडे, 3x + y = 10, ही इक्वेशन 1 आहे। x ची व्हॅल्यू पुटअप करा, इथे काय येणार 3 × 2 + y = 10। ओके, त्यानंतर या 3 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या। 3 × 2 6 + 3 × y 3y + y = 10। त्यानंतर 3y + y 4y आणि हा +6 आहे, या साईडला शिफ्ट केला की होणार मायनस 4y = 10 - 6 4 and y = 4/4, देन y = 1। y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1। आणि आता y ची व्हॅल्यू पुटअप करा इक्वेशन 2 मध्ये। पुट y = 1 in equation 2, then we get x - y = 2, x - y ची व्हॅल्यू 1 पुट करा = 2, x = हा -1 आहे, इकडे गेल्यानंतर शिफ्ट केल्यानंतर प्लस होणार 2 + 1 म्हणजे x = 3। देन वी गेट x ची व्हॅल्यू 3 मिळाली, देन x, y ऑर्डर पेअर = 3, 1 is the solution of given simultaneous equation। अशा प्रकारे आपण सबस्टिट्यूशन मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन सोल्यूशन फाइंड केलेलं आहे। फुल व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।